आज राष्ट्रीय किसान दिवस आहे। आमच्या सर्व देशातील सर्व शेतकरी बंधूंना आज किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित गावातील नांदेड तालुक्यातील आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं धरणे आंदोलनाचा हा कार्यक्रम आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या अतिशय उच्च दर्जाच्या बहुपिकी बागायती आणि महानगरपालिकेला लागून कमर्शियलच्या जमिनी या संपादित होत आहेत आणि या संपादित करत असताना शासनाला जमिनीचं मूल्यांकन अतिशय कमी प्रमाणात काढलेलं आहे। एक तर हा रस्ता अतिशय चुकीच्या मार्गाने याचा मार्गक्रम केलेला आहे। रिंग रोडच्या आतमध्ये हा रस्ता घेतलेला आहे। शहराच्या बाहेरून हा रस्ता घ्यायची गरज होती, परंतु ही बागायती जमीन ज्या माननीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी नांदेड जिल्हा मराठवाडा सुफलाम करण्यासाठी व शेतकऱ्यांची हित जपण्यासाठी येलदरी प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, सिद्धेश्वर प्रकल्प आणि विष्णुपुरी प्रकल्प या प्रकल्प आणले आणि त्या प्रकल्पातल्या लाभ आता कुठेतरी शेतकरी बागायती म्हणून घेऊ लागले। परंतु या ठिकाणी या सरकारनं शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून या ठिकाणी समृद्धी महामार्गाचा प्रस्ताव केलेला आहे आणि त्या समृद्धी महामार्गाचे संपादनात शेवटच्या टप्प्यात आहे आणि शेतकऱ्यांच्या आमच्या या कृती समिती मार्फत जालना ते नांदेड, नांदेड ते जालना पर्यंत सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश एकच आहे की बाबा अतिशय बहुमूल्य जमिनी आणि यांचं जे रेडीनेकर दराप्रमाणे तुम्ही मूल्यांकन करता हे अतिशय चुकीचं आहे। रेडीनेकर दर म्हणजे बाजारभाव नाही, परंतु हे ना एकदा आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्फत महसूल विभागाला आदेश देऊन फेरमूल्यांकन करण्याचे आदेश घेतले। ते आदेश आणून माननीय जिल्हाधिकारी यांना दिले, परंतु जिल्हाधिकारी यांनी आता आवाड पास झाले, आम्हाला काही करता येणार आणि फेरमूल्यांकन करता येणार असं म्हणून टोलवाटोली करून आम्हाला उडवून दिलं। त्याचप्रमाणे माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे दादाने आम्हाला या जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याबाबत व MSRDCला पत्र दिले की शेतकऱ्याच्या वास्तव जमिनी काय बागायती आहेत, हंगामी बागायती आहेत, कशा आहेत त्या सर्व सर्वे करा, फेर सर्वे करा असे MSRDCला पत्र दिलं आणि ते MSRDC पत्र कलेक्टरला दिलं, पण कलेक्टरने त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। त्याचबरोबर आम्ही हे लोक ऐकत नाहीत म्हणून हायकोर्टात गेलतो शेतकरी सर्व उच्च न्यायालयात यांनी लिहून दिले की बाबा मी 2013च्या कायद्यातील सर्व तरतुदीचा वापर करून आम्ही यांना मावेजा देऊ असं लेखी लिहून दिलं आणि ते लेखी दिल्यानंतर त्याच्यामुळे कोर्टाने सांगितले बाबा तुमची केस निकाली काढलेली आहे आणि आम्ही तो निकाल देऊन माननीय जिल्हाधिकारी यांना दिला जिल्हा मूल्यांकन समितीला की बाबा या पद्धतीने तुम्ही आमचं मूल्यांकन करा। त्याने 2-3 महिने आम्हाला टोलाटोली केली आणि आवाड पास करून आम्हाला गोलमाल उत्तर देऊन आम्हाला काढून दिलं। याची कुठलीही अंमलबजावणी केली नाही। आज आमच्या जमिनीचे भाव 3 कोटी 4 कोटी रुपये आणि आज आम्हाला 4 लाख 5 लाख रुपयाने त्याच्या 4 पट्टीमध्ये 16 लाख 20 लाखाच्या दरम्यान आम्हाला भाव मिळत आहे, परंतु आम्ही कायद्यात जी तरतूद आहे त्या 2013तल्या 26 A, B, C या तिन्हीपैकी जे जास्तीचं आहे ते वापरून आम्ही मूल्यांकन करा म्हणून त्यांना वारंवार विनंती करत आहोत, परंतु ते कुठलेही आमचं ऐकायला तयार नाहीत। आज रोजी टेंडर पास झाले आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतात घुसून उभ्या पिकाचे नासधूस करत आहेत आणि त्यामुळे शेतकरी असा हवालदिल झालेला आहे, म्हणून आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे।